नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टीईटी 2025 पेपर 1 मधील प्रश्न क्रमांक 111 ते 130 अभ्यासणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 91 ते 110 पर्यंतचे प्रश्न बघितलेले आहे। तर प्रश्न 111 बघा, एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 अंश आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती असेल? पर्याय 1 आहे 45 अंश, पर्याय 2 आहे 235 अंश, पर्याय 3 आहे 135 अंश आणि पर्याय 4 आहे 225 अंश। तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा, आपल्याला एक वर्तुळ दिलं आहे आणि या वर्तुळाच्या बघा केंद्रीय कोनाचे माप, समजा केंद्रीय कोनाचे माप आहे 125 अंश, तर या विशाल कंसाचे माप किती असेल ते आपल्याला काढायचे आहे। तर बघा, संपूर्ण वर्तुळ कंसाचे अंशात्मक माप किती असते? तर 360 अंश असते। ठीक आहे, तर 360 अंश असते। आपल्याला केंद्रीय कोनाचे माप दिला 125 अंश। मग केंद्रीय कोनाचे माप, तर केंद्रीय कोनामुळे जो केंद्रीय कंस तयार झालेला आहे त्या कंसाचे मापन केंद्रीय कोना एवढेच असते। म्हणजे बघा, समजा आपण हा कंस जर घेतला AB, तर या AB कंसाचे माप किती आहे? 125 अंश। मग आपल्याला काय म्हटलं, तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप म्हणजे हा इथूनचं एवढ्या भागाचे माप किती असेल ते आपल्याला काढायचं आहे। तर आपण काय करू, मग 125 वजा करू। 360 मधून 125 जर वजा केलं तर किती उरतात? तर उरतात 235, म्हणजे पर्याय 2 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। अशा प्रकारे आपण अगदी कमी वेळेमध्ये या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 112वा, खालील आकृतीत पंचकोनी चितीच्या शिरबिंदूंची संख्या ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? पर्याय 1 आहे 3 ने, पर्याय 2 आहे 5 ने, पर्याय 3 आहे 7 ने आणि पर्याय 4 आहे 4 ने। तर या आकृतीमध्ये बघा, आपल्याला पंचकृती आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये शिरबिंदूंची संख्या ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे ते आपल्याला म्हटलंय। त्यामध्ये बघा, शिरोबिंदूंची संख्या ही पृष्ठांपेक्षा जास्त आहे, पण किती नाही ते आपल्याला काढायचं आहे। तर मग शिरोबिंदूची संख्येमधून आपल्याला पृष्ठांची संख्या वजा करायची आहे। तर अगोदर आकृतीमध्ये शिरोबिंदू किती आहेत ते अगोदर काढून घेऊ। तर आकृतीमध्ये बघा, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पंचकोन आकृतीमध्ये किती शिरोबिंदू आणि किती पृष्ठ असतात हे जर माहित असेल तर आपल्याला वेळ नाही लागत, आणि जर माहित असेल तर आपण काढू शकतो। इथे बघा, आकृती दिली आहे, तर या आकृतीमध्ये बघा या प्रकारे पुन्हा एक बाजू राहील जी अप साईडला राहील, मागच्या बाजूला या प्रकारे एक बाजू राहील ती बॅक साईडला राहील, मागल्या बाजूला। त्यानंतर बघा, आता शिरोबिंदू किती होतील? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10, एकूण शिरोबिंदू किती झाले? तर 10। मग शिरोबिंदूची संख्या 10 आहे, मग पृष्ठांची संख्या तर बघा 1 2 हा समोरचा आहे, मागचा 3 4 5 6 7, एकूण पृष्ठ किती झाले? 7। 10 मधून 7 वजा केले किती राहतात? तर 3। तर बघा, शिरोबिंदूची संख्या पृष्ठांपेक्षा कितीने जास्त आहे? तर 3 ने जास्त आहे। पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे। तर बघा, आपल्याला पंचकोनी आकृती दिली असेल तर त्या पंचकोनी आकृतीला 10 शिरोबिंदू आणि 7 पृष्ठ असतात, हे लक्षात ठेवायचं आहे। हे जर लक्षात असेल तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायला जास्त वेळ लागत नाही। पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नंतरचा प्रश्न आहे 113 रुपये 8400 रकमेत 200 रुपये व 500 रुपये किमतीच्या समान नोटा आहेत, तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत? पर्याय 1 आहे 24, पर्याय 2 आहे 12, पर्याय 3 आहे 16 आणि पर्याय 4 आहे 20। तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा, आपल्या जवळ 8400 एवढी रक्कम आहे आणि या रकमेमध्ये 500 आणि 200च्या समान नोटा आहेत। तर मग ते समान नोटा आहेत, तर त्या दोन्ही नोटा मिळून एकूण किती नोटा आहेत हे आपल्याला काढायचे आहे। तर या प्रश्नामध्ये बघा, आपल्याला 500 आणि 200 समान नोट आहेत, तर समान नोट आहेत तर आपण समजा ते नोट मांडू एक्स नोट आहेत। तर का म्हटलंय मग 200 रुपये अधिक 500 रुपये यांच्या किती एक्स नोट आहेत, बरोबर किती रक्कम होतं? 8400। मग 200 अधिक 500 किती? तर 700 एक्स बरोबर 8400। आपल्याला एक्स किंमत काढायची आहे। एक्स म्हणजे काय? तर 200 आणि 500चे किती नोट आहेत, एकूण नोटा नाही तर 200चे किती आणि 500चे किती हे आपल्याला काढायचं आहे। आपण काय करायचं? एक्स काढायचं आहे, म्हणून इकडे एक्स बरोबर 8400 छेदात 7, 0 0 कटलं, राहिले का एक्स बरोबर 84 छेदात 7। तर उत्तर किती येईल? तर एक्स बरोबर आपल्याला उत्तर मिळाला 12। तर 12 किती? 200ची नोटा 12 आहेत आणि 500ची नोटा 12 आहेत। तर आपल्याला काय विचारला? एकूण नोटा किती? तर 12 अधिक 12 किती होतील? तर 24, म्हणजे 200 आणि 500ची मिळून नोटा किती? तर 24। पर्याय 1 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। नंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 115, 12 सेमी लांब व 9 सेमी रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती?
पर्याय 1 आहे 96 चौरस मीटर, पर्याय 2 आहे 99 चौरस मीटर, पर्याय 3 आहे 18 चौरस मीटर आणि पर्याय 4 आहे 105 चौरस मीटर. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर प्रश्न बघा, 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती म्हटलाय, म्हणजे जागा कशी आहे? आयताकृती आहे. ही जागा आहे, याची लांबी किती आहे? तर 12 मीटर आणि रुंदी किती आहे? तर 9 मीटर. मग आयताचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे झाले तर कसे काढणार? लांबी गुणिला रुंदी, आयताच्या क्षेत्रफळ सूत्रात. तर या आयताकृती जागेमध्ये बघा 1.5 मीटर बाजूचे घनाकृतीचे 4 खड्डे आहेत. मग बघा या आयताकृती जागेमध्ये किती खड्डे आहेत? तर 4 खड्डे आहेत. आणि या 4 खड्ड्याची प्रत्येक बाजू किती आहे? तर 1.5 मीटर, म्हणजे 1.5 मीटर लांबीची बाजू आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? या जागेच्या क्षेत्रफळामधून या 4 खड्ड्यांचे क्षेत्रफळ आपल्याला काय करायचे आहेत? वजा करायचे आहेत. तर बघा आपल्या रिकाम्या जागेचे क्षेत्रफळ काढायचे आहे, उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ काढायचे आहेत. तर बघा उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ काढायचे झाले काय करू आपण? आयताचे क्षेत्रफळ मधून आपण काय करू? खड्ड्याचे क्षेत्रफळ वजा खड्ड्याचे क्षेत्रफळ गुणिला 4. तर आयताचे क्षेत्रफळ काय आहे? तर लांबी गुणिला रुंदी, म्हणजे लांबी आणि रुंदी. तर 12 गुणिला 9 वजा खड्ड्यांचे क्षेत्रफळ. तर बघा खड्ड्यांचे क्षेत्रफळ, तर खड्डे कसे आहेत? घनाकृती आहेत. मग घनाकृती, तर घनाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? तर बाजूचा वर्ग आणि एकूण खड्डे किती आहेत? गुणिला 4, कारण एकूण 4 खड्डे आहेत. नंतर बघा 12 गुणिला 9 108 वजा बाजूंचा वर्ग 1.5 चा वर्ग गुणिला 4. त्यानंतर बघा 105 चा वर्ग, मग 108 वजा 1.5 चा वर्ग म्हणजे 2.25 गुणिला 4. 2.25 गुणिला 4 किती होतं? तर यांचा जर गुणाकार केला तर आपलं उत्तर मिळतं 9. म्हणून 108 वजा 9, 108 मधून 9 गेले किती राहतील? 108 मधून 9 गेले किती राहतात? 99 राहतात. 99 चौरस मीटर हा उरलेल्या जागेचा क्षेत्रफळ झाला. उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती झालं आपल्याला? 99 चौरस मीटर. पर्याय 2 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा आपल्याला काय विचारलं आहे? 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागा आयताकृती आहे, म्हणून आपण आयताकृती जागा 12 मीटर लांब आणि 9 मीटर रुंद यांचं क्षेत्रफळ काढलं तर आपल्याला किती मिळालं? आयताकृती जागेचे क्षेत्रफळ मिळालं आपल्याला 108 चौरस मीटर. आणि त्या जागेमध्ये 4 खड्डे आहेत घनाकृतीचे आणि त्यांची बाजू किती झाला? 1.5. तर मग आपल्याला त्या एका खड्ड्याचे क्षेत्रफळ काढलं. एका खड्ड्याचे क्षेत्रफळ किती येते? तर एका खड्ड्याचे क्षेत्रफळ येते 2.25. आणि मग 4 खड्ड्याच्या क्षेत्रफळासाठी आपण 2.25 गुणिले 4 केलं तर आपल्याला किती मिळाले? 9. मग आपल्याला काय म्हटलं आहे? उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ, या खड्ड्याचे जागेचे क्षेत्रफळ आपण या आयताकृती जागेमधून वजा केलं तर आपल्याला किती मिळालं? 99 चौरस मीटर. पर्याय 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 116. 150 सेमी लांब, 120 सेमी रुंद व 90 सेमी उंची असणाऱ्या इष्टिकाचिती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी ₹50 चौरस मीटर दराने किती रुपये खर्च येईल? पर्याय 1 आहे 446, पर्याय 2 आहे 432, पर्याय 3 आहे 423 आणि पर्याय 4 आहे 342. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर प्रश्नामध्ये काय म्हटलं आपल्याला? एका इष्टिकाचिती आकाराचा काय आहे? पेटी आहे. तर त्या पेटीला बाहेरून रंग द्यायचा आहे. बाहेरून रंग देणे म्हणजे त्या इष्टिकाचितीच्या पृष्ठभागाला आपल्याला रंग द्यायचा आहे. याकरिता आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल? तर इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ. अगोदर दिलेल्या मापावरून आपल्याला इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ काढायचं आहे आणि त्या पृष्ठफळाला आपल्याला 50 ने गुणलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. तर बघा आपल्याला इथं प्रश्नामध्ये काय दिलाय ते लिहून घेऊ अगोदर. तर बघा लांबी म्हणजे तिला आपण म्हणतो लेंथ, L बरोबर किती दिलाय? 150 सेमी. त्यानंतर रुंदी दिलाय 120 सेमी आणि नंतर उंची दिली उंची म्हणजे H हाईट बरोबर 90 सेमी. तर बघा प्रश्नानुसार आपण लांबी, रुंदी आणि उंची लिहून घेतला, परंतु बघा लांबी, उंची आणि रुंदी आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलाय आणि बघा रंग आपल्याला जो दर दिला तो चौरस मीटर मध्ये दिलाय. मग चौरस मीटर मध्ये दिला तर आपल्याला लांबीला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. मग 120 सेंटीमीटर म्हणजे किती होईल? 1.5 मीटर लांबी. रुंदी किती दिली आपल्याला? 120 सेंटीमीटर, तर हे होईल 1.2 मीटर आणि उंची किती दिली आपल्याला? 90 सेंटीमीटर, मग हे होईल 0.9 मीटर. त्यानंतर बघा आपल्याला आता इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ काढायचे आहेत. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? तर 2 गुणिला ब्रॅकेटमध्ये LB. L म्हणजे काय आहे? तर उंची आणि B म्हणजे रुंदी. LB अधिक BH अधिक HL. आता सूत्रामध्ये आपण काय करू? किमती भरून घेऊ. 2 मग L किती आहे आपली? तर 1.5
1.5 गुणिला बी किती आहे, तर बी आला आपला 1.2 अधिक बी 1.2 गुणिला 0.9 अधिक एच 0.9 गुणिला 1.5. तर या सर्वांचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय मिळते, 2 गुणिला या सर्वांचं ब्रॅकेटचं कॅल्क्युलेशन मिळते 4.23. मग 2 गुणिला 4.23 केले तर आपल्याला मिळतो 8.46 चौरस मीटर. मग बघा, ज्या इष्टिकाची ती पेटीचा जो पृष्ठफळ आहे तो पृष्ठफळ किती आला, एकूण पृष्ठफळ तर 8.46 चौरस मीटर. मग आपल्याला याला रंग द्यावायचा आहे, तर रंग देण्याकरिता बघा आपल्याला 1 चौरस मीटर बरोबर किती, आपल्याला 50 रुपये खर्च आहे. तर मग आपण काय करू, म्हणून आपल्याला एकूण किती रुपये खर्च येईल, तर खर्च काढायचा आहे तर 8.46 गुणिला 50, 8.46 50 गुणिला 8.46 गुणिला 50 केलं तर याचं उत्तर येतो आपल्याला 423 रुपये. 423 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येतो. नंतरचा प्रश्न बघा 117वा. खालीलपैकी सममूळ संख्या नसलेली जोडी कोणती. प्रश्नामध्ये बघा नसलेली जोडी म्हटली आहे. पर्याय 1 आहे 165 व 92, पर्याय 2 आहे 140 व 177, पर्याय 3 आहे 308 व 295 आणि पर्याय 4 आहे 207 व 195. तर यापैकी योग्य उत्तर काय आहे. तर बघा सममूळ संख्यांची जोडी म्हणजे काय, तर सममूळ संख्यांची जोडी म्हणजे अशा दोन संख्या ज्या दोन संख्यांचे सामायिक विभाजक फक्त 1 असतो, 1 व्यतिरिक्त दुसरी कोणती संख्या असेल तर त्यांना आपण सममूळ संख्यांची जोडी म्हणत नाही. तर बघा एकदा तुम्हाला सांगते, तुम्हाला जर दिलं असतं 4 व 8 ही सममूळ संख्यांची जोडी आहे काय, तर बघा 2 ने 4 ने भाग जातो, 2 2 4 आणि 2 8 म्हणजे बघा 1 ने भाग जातो या दोन्ही संख्यात आणि 2 ने पण भाग जातो. मग याचे सामायिक विभाजक 1 आणि 2 हे दोन्ही आहेत. त्यानंतर 4 1 4 4 2 8 4 ने पण भाग जातो, म्हणजे 4 पण हा याचा काय झाला सामायिक विभाजक झालं. म्हणून या दोन संख्यांना आपण सममूळ संख्या जोडी म्हणू का नाही. तर मग अशी संख्या घ्यायची आपल्याला ज्या दोन संख्यांचे सामायिक विभाजक एकापेक्षा जास्त आहे, ती सममूळ संख्याची जोडी नाही. तर काय इथे आपल्याला मोठ्या मोठ्या संख्या दिलेल्या आहेत. म्हणजे मोठ्या संख्यांमध्ये बघा आपण या संख्यांमध्ये कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातोय काय झालं कसे काढायचं, तर याकरिता बघा आपण जास्त कॅल्क्युलेशन करत राहायचं नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 4. बघा इथे 207 दिलाय, मग 2 अधिक 0 अधिक 7 यांची बेरीज केल्यास किती होईल, तर बघा 7 8 9 9 आलं. त्यानंतर दुसरी संख्या दिलाय 1 अधिक 9 अधिक 5, 1 अधिक 9 किती होतात 10 आणि 10 अधिक 5 15. तर या दोन्ही संख्येमध्ये बघा 3 ने भाग येते, 3 1 3 2 6 3 3 9 3 12 3 5 15. मग बघा 1 व्यतिरिक्त या दोन संख्यांचे पुन्हा 3 हे विभाजक आहे, सामायिक विभाजक आहे. आणि बघा आपण सममूळ संख्यांची व्याख्या काय बघितलंय का, एकापेक्षा जास्त सामायिक विभाजक असतील तर त्या दोन संख्यांना आपण काय म्हणतो सममूळ संख्या जोडी म्हणत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 120. 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. पर्याय 1 आहे 120 अंश, पर्याय 2 आहे 127.5 अंश, पर्याय 3 आहे 112.5 अंश आणि पर्याय 4 आहे 130 अंश. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल. तर बघा आपण अगोदर घड्याळ काढून घेतलं, हे आहेत 9 3 12 1 2 10 11. तर बघा 11:15 वाजता म्हटलाय तर 11:15 वाजता मिनिट काटा कुठं असतो 3 वर आणि तास काटा 11च्या थोडा पुढे असतो. तर बघा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्या एका तासामध्ये 30 अंशाचा कोन असतो. 30 अंशाचा आहे 30 अंश 30 अंश 30 अंश आणि 30 अंश. मग बघा 3 3 3 2 6 3 3 3 12 म्हणजे बघा या 4 तासामध्ये 120 अंशाचा कोन तयार होईल. पण 120 अंशाचा कोन तयार होईल, परंतु बघा 11च्या पुढे तास काटा गेलेला आहे म्हणजे 120 पेक्षा थोडा लहान कोण आहे. मग पर्यायामध्ये 120 पेक्षा जो पर्याय लहान असेल तो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पहिला पर्याय दिला 120 हा पण 120 नाही होणार. पर्याय 2 दिला 127.5 120 पेक्षा मोठा आहे नाही होणार. पर्याय 3 दिला 112.5 120 पेक्षा लहान आहे आणि पर्याय 4 दिला 130 120 पेक्षा मोठा आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल तर 112.5 अंश. तर अशा प्रकारे आपण TET 2025 पेपर 1 मधील गणिताचे पूर्ण प्रश्न अभ्यासलेला आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.